नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. आज मला बनवायची होती डब्यासाठी मस्त अशी ओल्या वाटाण्याची उसळ. छान असं मी इथं वाटण करून घेतलं. थोडंसं खोबरं, आलं, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो असं मी छान असं वाटण करून घेतलं. आणि कढईमध्ये तेलसुद्धा गरम व्हायला ठेवलेलं. छान असे जिरे घातले. जिरे तडतडल्याच्या नंतर वाटणसुद्धा सुंदर असं मी परतायला ठेवलं. छान असं वाटण आपलं परतून घेता थोडीशी हळद टाकली चवीपुरती आणि मीठ. हळद मीठ टाकून मी छान असं वाटण सुंदर असं भाजून घेतलं व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर स्वच्छ असे सोललेले वाटाणे मी धुवून घेतलेले. स्वच्छ असे वाटाणे मी धुवून घेतले होते. वाटाणे धुवून घेत असताना एक बटाटासुद्धा सोलून बारीक कट करून तोसुद्धा स्वच्छ असा धुवून घेतलेला. आणि छान असं आपलं वाटण इकडं परतत आलेलं आहे. मस्त असं आपण वाटण परतलेलं आहे. तर चला आता बटाटे आपण ह्या वाटणासोबत थोडा वेळ परतू देऊया. हे वाटणाला अगदी तेल सुटायला लागलेलं आहे तोपर्यंत मी परतून घेतलेलं. आणि छान असं बटाटा मी स्वच्छ धुवून कढईमध्ये घालून घेतला. मस्त असं आपलं बटाण्याची भाजी आणि छान अशा चपात्या करायच्या होत्या मला. छान अशी उसळ वाटाण्याची मस्त अशी मी शिजायला ठेवून दिली. आणि तोपर्यंत पटपट चपात्या देखील करून घेतल्या. ना एका साईडला चहा आणि एका साईडला म्हटलं मुलाच्या शाळेची तयारी करूया पटापट. तर वाटाणे शिजताना ते वाटणाचं भांड्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलं आणि तेच पाणी मी कढईमध्ये घातलं. छान असं आपला वाटाणाला उकळी येते. तुम्ही पाहू शकता मी बारीक गॅसवरती वाटाणा चांगला 20 ते 25 मिनटं छान असा शिजून घेतला. शिजल्यानंतर वाटाण्याची भाजी अशी दिसत होती अगदी सुंदर. मला तर अशा पद्धतीने वाटाण्याची भाजी खूप आवडते. तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षदाच्या गोष्टी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हटलं वाटाण्याची उसळ आणि वाटाण्याची भाजी चपाती छान अशी झाली होती डब्यापुरती तयार. आणि म्हटलं चला पटापटा आपले रोजचे कामं आवरूया. आणि जायचं होतं मला दुसऱ्या घरी कामाला. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की